नमस्कार मित्रांनो, आपण पुण्याच्या शक्तिपीठांच्या यात्रेला निघालो आहोत आणि आज मी अतिशय दुर्मिळ आणि फारसं परिचित नसलेल्या भवानी देवीच्या मंदिरात आलो आहे। मी आता आपण बघू शकता शिवाजीनगरला मध्यवर्ती वस्तीमध्ये आहे। मनपाजवळून अगदी वॉकिंग डिस्टन्सला असलेलं हे आई भगवतीचं मंदिर काहीसं अपरिचित आहे। पेशवेकालीन या मंदिराचं महात्म्य अतिशय थोर असं आहे। तर आपण मंदिरामध्ये जाऊयात, भगवतीचं दर्शन करूयात आणि येथील जे विश्वस्त आहेत तर त्यांना मंदिराच्या भगवतीच्या या मंदिराबद्दलची माहिती विचारूयात। तर मित्रांनो, आपण बघू शकतो हा मनपाचा मुख्य रस्ता, मनपाजवळील असलेल्या काँग्रेस भवनाच्या अगदी मागच्या बाजूला हे मंदिर आहे। आपण बघू शकतो मंदिराची कमान, भवानी माता मंदिर अशी ही कमान आहे। विशेष म्हणजे हे मंदिर चारही बाजूंनी लोकवस्तीने घेरलेलं आहे। चारही बाजूंनी मोठ्या बिल्डिंग आहेत आणि मध्ये हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं। या मंदिराचा जीर्णोद्धार 250 ते 300 वर्षामध्ये जवळपास 3 ते 4 वेळा झाला आहे। त्यामुळे आपल्याला मंदिराचं हे जे रूप आहे ते अगदी नवीन असं दिसतं। जीर्णोद्धार झालेल्या मंदिराची ही लाकडी भव्य अशी चौकट आणि मग आपण जेव्हा गाभाऱ्यामध्ये बघतो तेव्हा आई जगदंबेचं चौथऱ्यावर विराजमान झालेलं अतिशय सुंदर आणि सात्विक रूप आपल्याला बघायला मिळतं। आईचे रूप अतिशय सुंदर आणि सात्विक असं आहे। आपण बघू शकतो अतिशय सुंदर आणि मूर्तीपुढे उभं राहिल्यानंतर आपल्याला ही किती जागृत आहे याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही। आई जगदंबेची, आई भवानीची या मूर्तीची स्थापना जवळपास 250 ते 300 वर्षामध्ये पेशवाईच्या काळामध्ये झाली आहे। आपण बघू शकतो आईच्या बाजूला देवीचे गण इथे आहेत। आई भवानीची ही जी मूळ मूर्ती आहे ती अतिशय प्राचीन आहे, पण अतिशय जीर्ण झाल्यामुळे या मूर्तीवरती अलीकडे वज्रलेप करण्यात आला। तर मित्रांनो, या मंदिराची, आई जगदंबेच्या या सुंदर स्वरूपाची आपल्याला माहिती इथले जे विश्वस्त आहेत, या मंदिराचे जे मुख्य मालक आहेत तर ते आपल्याला सांगतील की हे मंदिर किती जुनं आहे, या मंदिराची व्यवस्था कधीपासून ते बघता आहेत आणि या मंदिराबद्दलची एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी मी त्यांना विचारणारच आहे। तर नमस्कार काकू। नमस्कार। आपलं आधी नाव सांगा आणि किती पिढ्यापासून आपण हे मंदिर सांभाळत आहात हे पण आम्हाला सांगा। माझं नाव सौ राधिका शंकर चव्हाण। आत्ता आमची ही कमीत कमी 5वी पिढी चालू आहे। बरं। 1961ला ज्यावेळी पूर्वीने गेले तर मिस्टर अगदी लहान होते। बरोबर। संपूर्ण मंदिर वाहून गेलं होतं, पण मूर्ती स्वयंभू अशीच जागेवर उभी होती। त्याच्यानंतर आम्ही हे रिनोव्हेशन वगैरे केले। पूर्वीचं खूप जुनं मंदिर होतं। बरोबर। तर तुम्ही सांगितलं की कोविड काळामध्ये देवीच्या मूळ मूर्तीवरती वज्रलेप केला होता। तर मित्रांनो, आपण बघू शकतो आई जगदंबेची जी मूर्ती आहे तर ही चतुर्भुज आहे आणि काकूंनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा पानशेतचं धरण फुटलं होतं आणि आपल्याला माहिती आहे पुण्यातल्या बहुतेक वास्तू ज्या नदीकाठी आहेत, ज्या मुख्य पेठा आहेत, तर त्यातल्या बहुतेक वास्तूंचं नुकसान झालं होतं, बहुतेक मंदिर वाहून गेले होते। तर त्यामध्ये आई जगदंबेचं, आई भवानीचं हेही मंदिर वाहून गेलं होतं, पण त्यावेळी या चौथऱ्यावर असलेली ही मूर्ती जागची हल्ली नव्हती। तर हा देवीचा साक्षात्कार तो प्रत्यक्ष इथे अनेक लोकांनी अनुभवला होता। तर काकू, इथे नवरात्रामध्ये उत्सव काय काय होतात आणि कसे कार्यक्रम असतात? आमचे घटस्थापनेपासून सुरुवात होते। बरोबर। महिलांची भजनं असतात, महिलांचं श्रीसूक्त असतं। बरं। रोज संध्याकाळी जोगवे असतात, आरती असते। बरोबर। आणि सकाळी ज्येष्ठ नागरिकांची आरती असते, संध्याकाळी महिलांची आरती असते। बरोबर। आणि देवीची चतुर्भुज जी मूर्ती आहे तर तिचे क्रम कसे आहे किंवा आयुध काय काय देवीच्या हातामध्ये? जे भवानी मातेचे आहेत, एक हातात त्रिशूल आहे, एक हातात डमरू आहे। बरोबर। आणि पायाखाली आसूळ आहे। बरं। अशी चतुर्भुज मूर्ती आहे। पुण्यातील पेशवे काळामध्ये जेवढ्या मंदिर स्थापन झालेत तर त्यांची चतुर्भुज मूर्ती आहे, हे एक वैशिष्ट्य मी अलीकडे अनुभवलं किंवा बघितलं। आणि हे जे आपल्याला देव दिसतात किंवा हे जे आहेत तर हे देवीच्या मूळ मूर्ती, मूर्तीबरोबर हे देवीचे दैत्य असे मानले जातात। बरं। आणि देवीला नैवेद्य काय दाखवण्यात येतो? पुरणपोळी, गोडाचा कोणताही नैवेद्य चालतो। बरं। तर धन्यवाद, खूप आनंद वाटला। ठीक आहे। तर मित्रांनो, शिवाजीनगरला मनपाजवळ अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर आपण चालून आलो तर या भवानी मातेच्या दर्शनाला आपल्याला येता येतं। तर पेशवेकालीन अत्यंत जागृत आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर प्रत्येकाने बघावंच असं आहे। तर मित्रांनो, या नवरात्रामध्ये सहपरिवार, सहकुटुंब आपण या जगदंबेच्या, आई भवानीच्या दर्शनाला नक्की या। मी येऊन जेव्हा आईपुढे उभा राहिलो तेव्हा मला या मूर्तीकडे बघून इथलं चैतन्य जाणवलं। पुण्यामध्ये अनेक पुरातन आणि पेशवेकालीन मंदिर आहे, त्यापैकी हे एक मंदिर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे।
तर आपण नक्की पुण्यात येता शिवाजीनगरला येतो, आपण आप्पा बळवंत चौकामध्ये येतो, तर आपण कधीही इथे येऊ शकतो. तर या नवरात्रामध्ये नक्की या आणि इथल्या या मंदिराचे चैतन्याचा अनुभव घ्या. जय जगदंब, जय भवानी, नमस्कार. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.